मला ते जाणवलं होतं पण मी काहीच बोलू शकले नाही तिथं. पण तरी पण डॉक्टरांनी सांगितलं की 1% आहेत ते आहेत म्हणून असं सांगितलं. आणि ससूनला गेल्यावर आम्हाला त्यांनी लिस्टमध्ये सांगितलं की 4:30लाच पेशंट गेलेले आणि आम्हाला 8 वाजता सांगितलं की तुमचं पेशंट गेलं, तुम्ही सांगून द्या. इथे किती वाजता गेला होता हॉस्पिटलला? इथे आम्ही म्हणजे 3 वाजता गेले. मी 2-2:30 वाजता हा प्रकार सगळा घडला. आणि ससूनला किती वाजता पोहोचला? मी ससूनला 5 वाजता पोहोचले. दारू सहसा कुठं प्यायचा? ती पिशवीत दारू आणायची का बाटलीत आणायची? हा, पिशवी फुगा हातपट्टी घेऊन यायचे, कधी कधी घरी पण घेऊन यायचे, कधी कधी तिकडं पण जाऊन पिऊन यायचे. घरी आणून ते फुग्यातले दारू म्हणजे तिथं कोणी मित्र वगैरे भेटले तर मित्रांसोबत प्यायचं, नाही तर मग घरी आणून प्यायचं. त्या लोकांना माहित असतं का दारू वाला ते माणसं त्यांच्याकडे जाते. पण तिथे बरोबर ते दारू घेतात, ते सांगतात जाते गाडीत. पैसे आहेत दादा मला तसं त्या पद्धती स्टाईल किती रुपयाला असतो? काय 20 रुपये 25 रुपयाला काहीतरी आहे वाटतं. 20 रुपयाला आणि मग त्यांची ती गाडी संपली की दुसरी गाडी त्याला नंबर नसतो, ती गाडी लावणार. ते गाडी गावात येते का तिकडे? कुठं फिरतात ती ते दारूवाले, त्यांना आता ते कसं कुठं जातात आम्हाला थोडी सांगून जाणार आहे की आम्ही इथं चाललोय. आम्हाला सांगून जात नव्हते, पण कामाला गेले की घराच्या बाहेर तिथं पडले. कोण आहे का अजून दारू पितो त्याला माहिती असेल, त्याला आपल्याला बोलते? आता इथं म्हणजे ना वस्तीमध्ये जेणेकरून भरपूर सगळे दारू पिणारेच लोक आहेत. एखाद्या आणि हे 4 टेस्टचं काम दिवसात असलं हा, आणि ह्या 4 दिवसात तर हे दारू पिणाऱ्यांचे जास्त प्रकार झालेले आहेत. मला सांगा, आता एक आपलं झालं घरी, अजून कुठं कुठं झालं? इथं वरती पण झाले, वरच्या वस्तीमध्ये ते पण दोघं मला एकत्र नावं असतात? नाही सांगता येणार त्यांची, कारण आता मी इथं नसते ना. वरच्या वस्तीत झालेलं आहे वाटतं. मी काल मला ज्यावेळेस कळालं माझ्या वडिलांना असं, आणि ह्याच्या